नमस्कार. आज आपण डिप्रेशनची भावना आणि डिप्रेशनचा आजार याबद्दल पाहणार आहोत. दैनंदिन जीवनामध्ये आपण नेहमी डिप्रेशन हा शब्द वापरतो. तर कधी भावना म्हणून, तर कधी आजार म्हणून. तर जेव्हा आपण म्हणतो, की मला माझ्या मनासारखं झालं नाही आणि काही छोटं-मोठं अपयश आलं, तर मी डिप्रेशनमध्ये जातो किंवा तो मित्र फार चिडचिड करतो आणि नेहमी डिप्रेशनमध्ये असतो. असे शब्दप्रयोग आपण करतो. तर जसं इतर भावना आहेत, राग, द्वेष, चिंता, त्याप्रमाणे डिप्रेशन ही एक भावना आहे. त्याला आपण नैराश्य असं म्हणतो. तर ही जेव्हा भावना येते काही छोट्या-मोठ्या कारणामुळे, तर ती नेहमीच्या भावनेप्रमाणे येते आणि जाते. काही वेळ राहते, पण त्याचा फारसा शरीरावर किंवा मनावर परिणाम होत नाही. पण हेच जर भावना सतत येत असेल, सतत निराशे वाटत असेल, उदासीनता वाटत असेल आणि त्यासोबत इतर काही लक्षणे असतील, तर त्याला आपण मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर, हे डिप्रेशनचा आजार असं म्हणतो. तर मग आपण डिप्रेशनचा आजार म्हणजे नेमकं काय आहे ते पाहू. तर डिप्रेशनच्या आजारामध्ये नैराश्याची भावना, उदासीनतेची भावना ही सतत येते. दिवसभरामध्ये बराच काळ टिकून राहते. त्यासोबतच व्यक्तीला जीवनामध्ये रस राहत नाही. कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही. जी कामे व्यक्ती खूप स्फूर्तीने करतो, ती कामे करताना कंटाळा येतो, थकवा आल्यासारखा जाणवतो आणि त्याला इतर शारीरिक कोणतंही कारण जबाबदार नसतं. अशा व्यक्तीला रोज ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असतो, जसं कुणाला गाणे ऐकण्यामध्ये इंटरेस्ट, कुणाला कुणाशी गप्पा मारण्यामध्ये इंटरेस्ट, तर कुणाला पेपर वाचण्यामध्ये इंटरेस्ट, तर कुणाला छान एखादा पदार्थ खाण्यामध्ये किंवा छान अद्रकाचा चहा पिण्यामध्ये इंटरेस्ट. तर ह्या गोष्टीमधला इंटरेस्ट पण ह्या डिप्रेशनच्या आजारामध्ये निघून जातो. जीवन कसं कंटाळवाणं वाटतं, रिक्त-रिक्त वाटायला लागतं, दिवस मोठा जातो. कधी-कधी तर अशा माणसाचा चेहरा खूप पडल्यासारखा दिसतो. त्याच्यासोबत राहणारे मित्र किंवा घरातील लोक यांना कधी-कधी डोळ्यामध्ये अश्रू दिसतात, चेहरा पडल्यासारखा दिसतो. अशा व्यक्तीमध्ये त्याच्या जेवणावरही परिणाम होतो. काही जणांमध्ये भूक लागत नाही, जेवण कमी जातं. त्यामुळे नेहमीचं जे वेट आहे त्यापेक्षा 5% वेट कमी होतं. तर काही जणांमध्ये सारखी भूक लागते, जास्त खावंसं वाटतं, त्यामुळे 5% वेट वाढतं देखील. याच आजारामध्ये झोपेवरही परिणाम होतो. काही जणांना लवकर झोपच लागत नाही आणि सकाळी पण लवकर जाग येते. त्यामुळे समाधानकारक झोप येत नाही. तर काही जणांना लवकर झोप लागते, पण रात्री लवकर जाग येते आणि रात्रभर जागच राहते, झोप येत नाही, अपुरी झोप होते. तर काही व्यक्तीमध्ये रात्रभर झोप येते आणि दिवसा पण झोपा असं वाटतं, सकाळी लवकर उठू वाटत नाही, नेहमी डोळ्यावर झोप राहते, असं पण होतं. तसेच या आजारामध्ये काही जणांना शारीरिक लक्षणे पण निर्माण होतात. डोकेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी किंवा मानदुखी. काही जणांना ह्याच आजारामध्ये इतर काही पोटाच्या समस्या पण निर्माण होतात. तसेच काही जणांना या आजारामध्ये चिडचिडपणा निर्माण होतो. एकाग्रता राहत नाही. जेव्हा विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये एकाग्रता राहत नाही आणि हा आजार झालेला असतो, तेव्हा निश्चितच अभ्यासावर परिणाम होतो. तसेच ह्या आजारामध्ये सगळ्या गोष्टी निरर्थक वाटायला लागतात. जीवनाचा कंटाळा येतो. काही जणांना तर जीवन नकोसं वाटतं आणि आत्महत्येचे विचार येतात. काही जण आत्महत्येचा प्रयत्न देखील करतात.
लहान मुलामध्ये जेव्हा डिप्रेशन होतं तेव्हा त्यांना भावना व्यक्त करता येत नाही. मला उदास वाटतं, निराश वाटतं, असं त्यांना बऱ्याच वेळेस सांगता येत नाही. पण त्यांना चिडचिडपणा होतो. काही मुलं जरा एकटे राहतात, असं होतं लहान मुलामध्ये. तर हा डिप्रेशनचा जो आजार आहे, हा आजार फक्त निराशेची भावना एवढ्याच पुरता मर्यादित नसून ही इतरही जी लक्षणं आहेत, ही लक्षणं जर निराशेच्या भावनेसोबत आणि कोणत्याही गोष्टीमध्ये मन न लागणं, इंटरेस्ट न येणं, रोज दैनंदिन जीवनामध्ये आपण जे टीव्ही पाहणं किंवा पेपर वाचणं याच्यामध्ये जे आनंद घेतो, ते जर आपण करत नसू आणि आपल्याला जर मन लागत नसेल आणि निराशेची भावना पण राहत असेल, हे जर आपल्याला सतत 15 दिवसापेक्षा जास्त आणि दररोज बराच वेळ असं जर होत असेल, तर आपल्याला मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डरकडे आपली लक्षणं जात आहेत, असं म्हणायला काही हरकत नाही. पण त्याचबरोबर याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर, आपल्या व्यावहारिक जीवनावर, आपल्या नातेसंबंधावर, आपल्या कौटुंबिक जीवनावर हे जर परिणाम होत असेल, आपल्या नोकरीवर, आपल्या रोजच्या कामावर याचा जर परिणाम होत असेल, तर निश्चितच मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डरची लक्षणे आहेत, असं म्हणायला हरकत नाही. पण ही लक्षणे एखाद्या व्यसनामुळे तर नाहीत ना, किंवा एखाद्या शारीरिक आजारामुळे तर नाहीत ना, याची पण चिकित्सा करून घेणे आवश्यक आहे. तर आपण हा मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर हा जो आजार आहे, या आजाराबद्दल आपण पाहिलेलं आहे आणि निराशेची भावना ही जी तात्पुरती आहे, कधी-मधी येते इतर भावनेप्रमाणे, हे पण आपण जाणून घेतलं आहे. तर मग जर निराशेची भावना सारखी राहत असेल आणि इतरही मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर, डिप्रेशनच्या आजाराची लक्षणे जर असतील, तर निश्चितच आपणाला मनोविकार तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तसेच लोकांशी टचमध्ये राहून आपल्या जवळचे जे लोक आहेत, कुटुंबातील लोक आहेत, तसं मित्र परिवार आहे, यांच्यासोबत आपल्याला आपल्या समस्या जर शेअर केल्या, सांगितल्या आणि त्यांच्या जर लक्षात आणून दिलं आणि कुणाला जर कळलं की आपल्याला असे विचार येत आहेत आणि निश्चितच मनोविकार तज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर, त्यांना दाखवल्यानंतर औषधोपचाराने किंवा काउन्सिलिंगने हे आजार नीट होतात, तर आपण त्या दृष्टिकोनातून आपण आपल्या जीवनामध्ये मानसिक स्वास्थ्य निर्माण करू शकतो. तर हे आजार का होतो? कशामुळे होतो? याला कारणे कोणती आहेत? आणि या आजारावरील उपचार काय आहे? याबद्दल सविस्तर मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाठवणार आहे. तरी त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. नमस्कार.